म्हणतात, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, अभ्यासाचा कंटाळा भाग्याला टाळा, प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ आहे, देवासकट सर्व काही प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य हे प्रयत्नात आहे, संगत धरण्यात माणसाने नेहमी सदैव सावध असावे, जसा विचार तसा जीवनाला आकार, राष्ट्र हाच देव आहे। बघा बाळांनो, प्रयत्न जी मुलं करतात तीच मुलं जीवनात यशस्वी होतात। मग प्रयत्न हे कुठे कुठे करायचे? लवकर झोपा, लवकर उठा, स्वतःची कामे स्वतः करा, आई वडिलांना कामामध्ये मदत करा, चांगलं बोलण्याचा, चांगलं दिसण्याचा नेहमी आपल्याला काय करावा लागतो? प्रयत्न करावा लागतो। सद्गुरू काय म्हणतात? संगत धरण्यात माणसाने नेहमी सदैव सावध असावे, कारण सत्याचा साक्षात्कार किंवा सत्याचा पूर्ण सत्यानाश करण्याचे प्रचंड सामर्थ्य हे संगतीत असते। शाळेमध्ये आपण जिथं राहतो तिथं दोन प्रकारची मुलं असतात, एक हुशार मुलं आणि खोड्या करणारी मुलं। बघा, हुशार मुलांच्या संगतीत राहिल्यानंतर आपल्याला मान मिळतो आणि खोड्या करणाऱ्या मुलांच्या संगतीत राहिल्यानंतर आपल्याला मार मिळतो। मग तुम्हाला मान पाहिजे का मार पाहिजे? हा, बघा माझं सातारा जेलमध्ये व्याख्यान झालं, तिथं 18 ते 25 वयोगटातील मुलं आज जेलमध्ये आहेत, म्हणजे कशा आहेत? तुरुंगात आहेत। त्या मुलांनी काय केलं होतं बरं? त्या मुलांनी खोड्या करणाऱ्या, भांडण करणाऱ्या, मारामारी करणाऱ्या व्यसनी लोकांच्या मुलांच्या संगतीत ती मुलं होती, त्याच्यामुळे ती मुलं त्यांना आज जावं लागलं, त्यांचे आई बाबा त्यांना पैसे घेऊन येतात, खूप वाईट वाटतं बाळांनो, लक्षात घ्या। मग तुम्हाला गुड बॉय व्हायचंय का बॅड बॉय व्हायचंय? गुड बॉय होण्यासाठी काय केलं पाहिजे? आपण नेहमी चांगल्या विचाराची संगत धरली पाहिजे। बघा, ह्या पाण्यामध्ये हळद टाकल्यानंतर पाण्याचा रंग कसा होतो? कुंकू टाकल्यानंतर रंग कसा होतो? म्हणून जसा संग तसा जीवनाला रंग। बघा, आपली आई आपल्यासाठी खूप देवाजवळ प्रार्थना करते। बघा, एक ते हिंदी चित्रपटात गीत आहे, सुंदर गीत आहे, तुम्हाला सुद्धा आवडेल बरं का। तुझे सूरज कहूं या चंदा, तुझे दीप कहूं या तारा, मेरा नाम करेगा रोशन, जग में मेरा राज दुलारा। तुझे सूरज कहूं या चंदा, तुझे दीप कहूं या तारा, मेरा नाम करेगा रोशन, जग में मेरा राज दुलारा। माई वडिलांचं नाव रोशन कोण कोण करणार? व्हेरी गुड, यासाठीच आपण शाळेत येतो। आलं का लक्षात सर्वांच्या? चांगल्या विचारांच्या, चांगल्या मुलांच्या आणि चांगली पुस्तकं वाचली तरच जीवनामध्ये आपण यशस्वी होणार आहोत। बघा, सद्गुरू काय म्हणतात? विचार बदला नशीब बदलेल। म्हणा, नशीब, मनस्थिती बदला परिस्थिती बदलेल। बघा, तुमच्यासारखी एक सुंदर शाळा अमेरिकेमध्ये होती, त्या शाळेमध्ये एक मुलगा शिपाई होता, तो घंटा वाजवताना काय म्हणायचा? टन टन टन, अमेरिकाच प्रेसिडेंट वॉशिंग्टन। आणि त्यांनी विचार नुसता केला नाही, अभ्यास केला, प्रयत्न केला, मेहनत घेतली आणि तोच वॉशिंग्टन नावाचा मुलगा एक दिवस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आणि त्या मुलाचं नाव होतं जॉर्ज वॉशिंग्टन। एक धुरू नावाचा भारतातील मुलगा एडन शहरामध्ये गाड्यांमध्ये पेट्रोल भरायचं काम करायचा। तो विचार काय करायचा? एक दिवस मी जगातील सर्वात मोठा श्रीमंत उद्योजक कारखानदार होणार, माझी विमान, माझी हेलिकॉप्टर, माझ्याकडे कामगार असतील। आणि त्या मुलगा भारतात आला, चांगल्या लोकांच्या संगतीत राहिला, मोठे विचार केले आणि तोच धीरू नावाचा मुलगा, मोठे मुली कोण झाला माहितीये तुम्हाला? काय नाव त्यांचं? धीरूभाई अंबानी। बघा, एक मुलगा लहानपणी चहा विकायचा, आज ते तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले आहेत। काय नाव त्यांचं? नरेंद्र मोदी साहेब। बघा, एक मुलगा ठाणे शहरामध्ये रिक्षा चालवायचा, ते सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, आदरणीय शिंदे साहेब। एक मुलगा कोर्टामध्ये शिपाई होता, नंतर तो पोलीस झाला आणि तो मुलगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला, देशाचे गृहमंत्री झाले, त्यांचं नाव होतं सुशील कुमार शिंदे। मी बोललो ना, लक्षात आलं का सर्वांच्या? लहान विचार करायचे का? कधी नाही करायचे। मग विचार कसे करायचे? सगळ्यांनी म्हणा, आय एम हॅपी हॅपी हॅपी, आय एम हेल्दी हेल्दी हेल्दी, आय एम सक्सेस सक्सेस सक्सेस, आय विल गो ॲट द टॉप। तुम्हाला जर टॉपला जायचं असेल तर तुमच्या आईने तुम्हाला झोपेतून उठवताना कसं उठवलं पाहिजे? ज्याला डॉक्टर व्हायचं असेल त्याला डॉक्टर साहेब उठा उठा, वकील साहेब उठा उठा, इंजिनियर साहेब उठा उठा, असं म्हणलं पाहिजे। सद्गुरू वामनराव पै यांचा नातू निखिल लहान असताना त्याला त्याचे आई वडील, आजी आजोबा काय म्हणायचे? सीए म्हणायचे। सीए म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट।
खूप परीक्षा अवघड असते बाळांनो. आणि ते काय म्हणायचे, सीए साहेब उठा उठा, शाळेत जायचंय तुम्हाला. पाहुणे आल्यानंतर पाहुण्यांसमोर कौतुक करायचे, आमचं का नाही हे निखिल मोठेपणी सीए होणार आहे, खूप हुशार आहे आणि त्याने खूप अभ्यास केला. त्याचे आई वडील आजी आजोबा या सगळ्यांनी त्याला प्रेरणा दिली आणि निखिल पै आज देशातील सर्वोत्कृष्ट सीए म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. कशामुळे झालं? आई वडिलांनी हाक मारली, आजी आजोबांनी हाक मारली, त्यांनी अभ्यास केला म्हणून. आलं का लक्षात? मग सगळेजण अभ्यास करणार, तुम्ही मोठा विचार करणार सर्वजण. तर ठीक आहे, मोठा विचार करायचा म्हणजे काय करायचं? मगाशी मी तुम्हाला सांगितलं, आपण एक असं प्रार्थना घेऊया. हा, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. चला आता म्हणूया बरं. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. हिंदी मध्ये सुद्धा आहे बरं का. हे ईश्वर सबको सन्मति दे, आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे, सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर और तेरा मीठा नाम मुख में निरंतर रहने दे. इंग्लिश मध्ये सुद्धा आहे. ओ गॉड ब्लेस ऑल विथ हेल्थ अँड वेल्थ, ब्लेस ऑल विथ मनी अँड हार्मनी, ओ गॉड ब्लेस ऑल विथ पीस अँड ब्लिस, ब्लेस ऑल विथ विजडम अँड युअर डिवोशन. सद्गुरुनाथ महाराज की जय.